नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये अंबिका, मीरा आणि शिवनाथ हे तिघीजणी असतात. अंबिकाला शिवनाथ बोलतो, राधा बाळा, तुला काहीसुद्धा मंजिरीबद्दल माहीत नाही आहे आणि ते सत्य जाणून घेण्यासाठी तुला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार आहे. आत्ता सध्या आपण ह्या घरामध्ये तिघीजणी बोलतोय ते कोणालाही न माहीत होता आपण इथून आता आपापल्या रस्त्याने जाऊया. राधा म्हणजे अंबिका बोलते, बाबा तुम्ही आणि मीराने मला आत्तापर्यंत खूप अंधारामध्ये ठेवलं आहे, कोणतीही गोष्ट सांगितली नाही आहे. मीरा म्हणते, अगं ताई, मी खूप वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण तू काही ऐकण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नव्हतेच ना, आणि सांगितलं तरी तू काही ऐकून घेतच नव्हतीस. तोपर्यंत असं काही म्हणता क्षणी शिवनाथ तिथून निघून जातो. मीराही तिच्या रूममध्ये जाते. तोपर्यंत अंबिका त्यांच्याकडे पाहून म्हणते, खरंच मीरा आणि बाबा, तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला समजायला मला खूप उशीर लागला आहे. नक्की आईचं सत्य काय आहे मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे. शिवनाथ आणि मीरा इकडे गेस्ट हाऊसच्या बाहेर येतात. शिवनाथ एक पूजेची तयारी करत असतो. मीरा ही हात जोडून तिथे बसलेली असते. तोपर्यंत मंजिरी मार्जरी ही दुसरीकडे पूजा करत असतात. तोपर्यंत शिवनाथला ती पूजा करण्यापासून कसं थांबवायचं हे मंजिरीकडे असतं. मंजिरी तिची पूजा मन एकाग्रता करून मन लावून ती करत असते. मार्जरी तिच्या एका जादुई शक्तीची एकदम हवा म्हणतात ना, तो प्रकार शिवनाथ आणि मीराकडे जातो. मार्जरी पाठवते. त्या हवेमुळे शिवनाथ आणि मीराला त्या पूजेमध्ये खूप विघ्न येतात. त्याच्यामुळे शिवनाथ ही काही थांबत नाही. कितीही त्रास झाला तरी तो पूजा शिवनाथ म्हणतो, मीरा बाळा, काही जरी झालं तर आपल्याला ही पूजा केलीच पाहिजे, कारण की हे सत्य आपल्याला अंबिकाच्या समोर आणायचं आहे आणि ह्या मंजिरीचा खरा चेहरा आणल्याशिवाय काय राहायचं नाही आहे. मंजिरी इकडे स्वतःची सगळी काही जादूशक्ती, सगळी काही एकाग्रता करून ती पूजेकडे लक्ष देत असते. पण या मार्जरीच्या एका हवेमुळे मीरा आणि शिवनाथला खूप त्रास होत असतो. त्याच्यामुळे शिवनाथ एकदम अस्वस्थ, त्याला खूप त्रास झाल्यामुळे मीरा पटकन त्याच्यापाशी उठून येते. बाबा, काय होतंय तुम्हाला, असं म्हणता क्षणी शिवनाथ म्हणतो, मीरा बाळा, मी जर तुझ्याबरोबर नसलो तर तुला पूर्ण पुढचं सगळं काही कार्य करायचं आहे, असं काही म्हणता क्षणी तिथून शिवनाथ गायब होतो. शिवनाथ गायब झाल्यानंतर ते परत मीरा म्हणते, खूप जोरजोरात ओरडायला लागते, बाबा बाबा, तुम्ही कुठे गेला, असं काही म्हणता क्षणी शिवनाथ तिथून गायब झाला. सेम मंजिरी आणि मार्जरीच्या गुफेमध्ये जाऊन पडतो. शिवनाथला डोळे उघडतो, शुद्धीवर येतो, तेव्हा कुठे कळतं की आपण पुन्हा एकदा मंजिरी आणि मार्जरीच्या गुफेमध्ये आलो आहे. मंजिरीची तर पूजा चालूच असते. मंजिरी म्हणते, तू किती जरी सोंग बदललीस तरी शेवटी तुला माझ्यापाशीच यायचं आहे शिवनाथ, एवढं लक्षात ठेव. शिवनाथ म्हणतो, तू कितीही काही जरी केलं तर तुला माहिती आहे का, महागौरीच्या शक्तीच्या समोर तुझी शक्ती काहीही नाही आहे. फक्त आणि फक्त थोडीशी तिने जादू काय दाखवली, तुझी बघ काय अवस्था झाली आहे, असं काय म्हणता क्षणी मंजिरी म्हणते, अरे माझी अवस्था सोडून दे, पण तू आत्ता सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहेस ते तरी पहा ना. शिवनाथ म्हणतो, असू देल, तुझ्या नजरेच्या समोर मी इथून गायब झालो होतो, तुला भनकसुद्धा लागली नव्हती, एवढं लक्षात ठेव. आणि तो वेळ नक्कीच, ती वेळ काळ सगळं काही लवकर येणार, तुझा घात लवकरच होणार आहे, असं काही म्हणता क्षणी मंजिरी पुन्हा त्याला मायाच्या रूपामध्ये घेऊन येते. म्हणते, अगं जा घरी, तुझा नवरा सासू खूप वाट बघत असेल आणि तू इथं आहेस. पुन्हा शिवनाथला त्याच्या मूळ रूपामध्ये आणते आणि असं काही आणते की तिच्या जादूच्या शक्तीने मंजिरी शिवनाथला त्याला एका मोठ्या अशा घनदाट जंगलामध्ये पाठवून देते. शिवनाथही तिथे गेल्यानंतर इकडे तिकडे कावराबावरा होऊन बघत असतो. त्यालाही तिथे बाहेर पडायचा कसलाही मार्ग सापडत नाही. अखेरकार शिवनाथपाशी जी काही तिसरी कवडी असते ती मंजिरी मार्जरीच्या हाताला लागते.
तोपर्यंत हाती लागल्यानंतरनं मंजिरी म्हणते, मार्जरी ही तिसरी कवडी आपण शोधत होतो, अखेरकार आपल्यासमोर आली आहे. पहिल्या कवडीमध्ये देवयानी आहे, दुसऱ्या कवडीत आपण मीराला ठेव आणि तिसऱ्या कवडीत तिच्या पोरीला. असं काही म्हणता क्षणी चिरतारुण्याचं जे काही आपण आत्तापर्यंत करत होतो ना, ते सगळं काही आपल्याला भेटणार आहे मंजिरी असं काही म्हणून खूप जोरजोरात हसायला लागते. नर्मदा येते, पूर्ण घरामध्ये मायाला शोधत असते. मीरा ही बाबांबरोबर जे काही झालेलं असतं ते पाहून खूप घाबरते, घरामध्ये येते. नर्मदा मीराला विचारते, मीरा तू मायाला बघितलंस का गं? मीरा एकदम नाही म्हणते, रूममध्ये निघून जाते. अंबिका, अनन्या आणि नर्मदा ह्या मीराकडे पाहतच राहतात. नर्मदा म्हणते, ह्या मीरानेच काहीतरी मायाला केलं आहे, त्याच्यामुळे तर हे सगळं काही घडलं आहे. अंबिकालाही थोडासा डाऊट येतो मीरावरती. मीरा अशी का वागते आणि नक्की बाबा कुठे गेले? हिच्याबरोबर काही बाबा दिसत नाहीयेत आणि मायाही गायब झाली. असं काही म्हणता क्षणी येणाऱ्या काही भागामध्ये आपण पाहूया की नक्की शिवनाथ इथे कुठे असणार. मीरा त्या कवडीचं सत्य अंबिकाच्या समोर आणू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.